नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जर का तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल किंवा श्रीमंत बनून राहायचं असेल तर ही कहाणी नक्की ऐका. मी बोलत आहे ऑथर रॉबर्ट कियोसाकी यांबद्दल. यांचं रिच डॅड आणि पुअर डॅड 1997 साली प्रदर्शित झालेलं पुस्तक खूप फेमस आहे आणि ते वाचायलाच हवं, या यादीत 1 नंबरला आहे. चला तर मग आपण कहाणीला म्हणजेच पुस्तकाच्या समरीला सुरुवात करूया. जेव्हा रॉबर्ट कियोसाकी हे शाळेत होते तेव्हा त्यांचे जे फ्रेंड्स होते, शाळेतली जी मुलं होती ते खूप अमीर होते आणि ते वेगवेगळ्या मोठमोठ्या गाड्यांमधून शाळेत यायचे. रॉबर्ट कियोसाकी यांचे वडील हे PhD होल्डर, खूप शिकलेले आणि शाळेमध्ये प्रोफेसर होते, पण त्यांची सॅलरी म्हणजे पगार खूप कमी होता. पैसे त्यांच्याकडे खूप कमी होते. जेव्हा रॉबर्ट यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं की श्रीमंत होण्यासाठी काय करायचं, तर त्यांचे वडील म्हटले, तू हे माईकच्या पप्पांना विचार. जे माईक म्हणजे रॉबर्ट कियोसाकी यांचे मित्र. तू त्यांना विचार, त्यांच्या वडिलांना विचार, ते तुला एकदम व्यवस्थित सांगतील. जे माईकचे वडील होते ते फक्त 8वी पास होते, पण त्यांचा खूप मोठा बिझनेस होता आणि त्यांना पैशांबद्दल खूप जास्त माहिती होती. यानंतर सुरू होते या पुस्तकाची खरी कहाणी. जेव्हा रॉबर्ट कियोसाकी हे त्यांचे मित्राचे वडील यांच्याकडे शिकायला जातात, फायनान्शियली एज्युकेशन घेतात, यामध्ये ते त्यांना रिच डॅड असं म्हणतात. रॉबर्ट म्हणतात, जे माझे बायोलॉजिकल डॅड आहेत म्हणजे जे पुअर डॅड आहेत आणि जे रिच डॅड आहेत यांच्या विचारांमध्ये खूप फरक होता. त्यामुळे माझं खूप कन्फ्युजन व्हायचं, नक्की पुअर डॅडचं ऐकायचं की रिच डॅडचं ऐकायचं, कारण का तेव्हा ते खूपच छोटे होते. रिच डॅड म्हणायचे की आपल्याला जर का एखादी वस्तू खरेदी करता नाही आली तर असं काय आपल्याकडे कमी, आपल्याला का ती वस्तू खरेदी करता येत नाही आहे, त्यासाठी आपण पैसे कसे कमवायचे, या गोष्टींवरती ते विचार करायला लावायचे. पण त्या उलट जे पुअर डॅड होते म्हणजेच रॉबर्ट कियोसाकी यांचे जे बायोलॉजिकल फादर होते, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही खूप जास्त शिक्षण घ्यायचं, सिक्युअर जॉब शोधायचा आणि डिग्री घ्यायची, पण रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे रॉबर्ट कियोसाकी यांचं खूप कन्फ्युजन व्हायचं. पैसा किती कमवता येतो हे महत्त्वाचं नाही, पण तो कसा जपून ठेवायचा, कसा वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे, असं रिच डॅड रॉबर्ट कियोसाकी यांना नेहमी सांगायचे. आपण असे भरपूर सेलिब्रिटीज, सिंगर्स आणि ॲक्टर बघितले आहेत जे त्यांच्या काळात खूप फेमस होते, त्यांनी खूप पैसे कमवले, पण त्यांना नंतर अजिबात तो पैसा जपून ठेवता आला नाही, नीट वापरता आला नाही आणि ते खूप गरीब होऊन गेले, त्यांच्यावरती खूप कर्ज झालं. तर अशा लोकांना अजिबात फायनान्शियल नॉलेज नव्हतं, त्यामुळे हे झालं. त्यामुळे रॉबर्ट कियोसाकी नेहमी म्हणतात की तुम्ही फायनान्शियल नॉलेज घ्या. आपण शिक्षण घेतच असतो, पण फायनान्शियल शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला बॅलन्स शीट ही आधी समजावी लागेल. या पुस्तकामध्ये हे खूप छान समजवलेलं आहे. बॅलन्स शीटमध्ये येतात असेट्स आणि लायबिलिटी हे 2 कॉलम. तर असेट म्हणजे मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगते, असेट जे असतात ते आपल्या खिशात पैसे टाकतात आणि जे लायबिलिटीज आहे ते आपल्या खिशातून पैसे काढून घेतात. तुम्हाला जर श्रीमंत बनून राहायचं असेल तर तुम्हाला ॲसेट कॉलम हा वाढवावा लागेल, पण जे गरीब लोक असतात, मिडल क्लास लोक असतात, ते त्यांच्या लायबिलिटीज जास्त वापरतात. असेट्स म्हणजे काय, ज्यामध्ये बॉन्ड्स येतात, शेअर्स येतात, म्युच्युअल फंड्स येतात किंवा सरकारी फंड्स येतात, रिअल इस्टेट येतात. आणि लायबिलिटीच्या कॉलममध्ये येतं लोन. म्हणजेच आता आपण कॅश फ्लो समजून घेऊया. जे गरीब लोक असतात त्यांची फक्त सॅलरी असते आणि त्यांचे एक्सपेन्सेस भरपूर असतात, म्हणजे घर भाडं, खाणं, कपडे, मुलांना शिक्षणाचे पैसे, हे असतात गरीब आणि मिडल क्लास लोकांचे लायबिलिटीज किंवा एक्सपेन्सेस. आणि लायबिलिटीजमध्ये येतं की त्यांनी नवीन घर घेतलं किंवा जे त्या घरात राहतात त्या घराचं घर भाडं द्यायचं, त्यानंतर ते नवीन घर घेतात, मग त्यांना नवीन फर्निचर हवं असतं, घर छान सजवायचं असतं, त्याच्यामुळे ते क्रेडिट कार्ड पण खूप यूज करतात, कार घेतात, त्यासाठी त्यांना लोन काढावं लागतं. तर या आपल्या झाल्या लायबिलिटी, ज्या की आपल्या खिशातून पैसे काढून घेतात. पण या उलट अमीर लोक काय करतात, त्यांचे इन्कमचे 3 सोर्सेस असतात. एक म्हणजे ऑर्डिनरी, त्याच्यामध्ये त्यांची सॅलरी ही त्यांना मिळतच असते. दुसरं म्हणजे पॅसिव्ह, म्हणजेच रिअल इस्टेट, ते त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नाही देऊ त्यांनी पैसे गुंतवलेले असतात आणि त्यांना ते पैसे मिळतात. थर्ड म्हणजे पोर्टफोलिओ, ज्यामध्ये स्टॉक्स येतात, बॉन्ड्स येतात किंवा मग म्युच्युअल फंड्स येतात. मग अमीर लोक काय करतात, पैशाने पैसे बनवतात. पण आपण जे मिडल क्लास लोक आहोत किंवा गरीब लोक आहोत त्यांना फायनान्शियलचं जास्त नॉलेज नसतं, फायनान्शियल एज्युकेशन त्यांचं कमी असतं. त्यामुळे मग त्यांना हे समजत नाही की आपण नक्की पैसे कसे वापरायचे आणि कसे वाढवायचे.
त्यामुळे कधी कधी यामध्ये आपण खूप लॉसही जातो. या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी म्हणतात 1989 साली थोडी इकॉनॉमी जी होती, जी आर्थिक परिस्थिती होती ती थोडी ढासळलेली होती. त्यामुळे भरपूर ठिकाणी फॉर सेलचे बोर्ड लागलेले, म्हणजे घरं विकायचे सेल्स लागलेले. त्यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी $20,000 एक घर विकत घेतलं. जसं की त्याची किंमत थोडी जास्त होती, पण त्यांनी त्या किमतीत ते घर घेतलं. त्यानंतर तिथे त्यांनी 2 वर्ष एक भाडेकरी ठेवला. त्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी ते घर विकलं आणि तेव्हा त्यांनी ते घर $95,000 विकलं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की किती प्रॉफिट झाला. त्यानंतर ते अजून एक उदाहरण देतात मॅकडॉनल्ड्स या कंपनीचं. मॅकडॉनल्ड्स हे फक्त बर्गर विकत नाहीत, तर त्यांच्या खूप ठिकाणी रिअल इस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत. यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की आपण पैशाने पैसा कसा कमवू शकतो. या पुस्तकातील 4 कमाल गोष्टी ज्या मी तुम्हाला इथे सांगू शकते. पहिली म्हणजे आपल्याला अर्निंगवर नाही तर लर्निंगवरती लक्ष द्यायला हवं. अर्निंग म्हणजे आपण किती कमवतोय त्यापेक्षा आपण किती शिकतोय, किती समजतोय, पैसे कसे कमवायचे यावरती लक्ष दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही असेट्स खरेदी करा, लायबिलिटीज नाही. तिसरं म्हणजे पैशासाठी तुम्ही काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा. आणि चौथं म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन, फायनान्शियल नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही घेतलं तर तुम्हाला अमीर किंवा श्रीमंत व्हायला कोणीही अडवू शकणार नाही. हे पुस्तक तुम्ही 18 ते 35 वयोगटातील असाल तर नक्की वाचा, याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. आणि हे बुक बेस्ट बुक आहे, खूप छान बुक आहे. त्यामुळे हे बुक नक्की वाचा आणि अशाच व्हिडिओसाठी संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.